जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. सांगलीसह शिराळा, वाळवा, तासगाव, पलूस तालुक्याला झोडपलं. पाणीपातीत वाढ. जिल्ह्यात मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी कायम राहिला आहे. सांगलीसह शिराळा, तासगाव, वाळवा, पलूस तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. खानापूर तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू होती. मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. कवठे महांकाळ आणि जत तालुका अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. दरम्यान धरण पाणलोट क्षेत्रासह चांदोली आणि कोयना परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते आहे. चांदोली धरण क्षेत्रात सलग 5व्या दिवशी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कृष्णा आणि वारणा नदीवरील सर्व प्रमुख बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सांगलीतील आयर्नविन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपाती 30 फुटांवर गेलेले आहे, तर वारणा धरणातील पाणीसाठा 17.88 TMC एवढा झाला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 29.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वारणा नदीची पाणीपाती वाढते आहे. काही ठिकाणी पाणी पात्राबाहेर गेलेलं आहे. तसेच कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या 100हून अधिक गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मागील आठवड्यापासून सतत होत असलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत केलेलं आहे. दरम्यान दिवसभर बुधवारी शहरात पावसाची संततधार सुरूच होती. सातत्यपूर्ण पावसामुळे कृष्णा वारणा नदीची पाणीपाती वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.